नमस्कार. गुढी उभारा नव आरोग्याची, नव चैतन्याची, नव विचारांची आणि संस्कृतीची. आज गुढीपाडवा, चैत्र शुद्ध प्रतिपदा, शालिवाहन संवत्सर शके. वेदांग ज्योतिषामध्ये 3.5 मुहूर्तांचा उल्लेख केला आहे. त्यातला हा प्रथम सर्वगुण संपन्नाचा मुहूर्त. या दिवशी कोणतेही शुभ कार्य, नवीन व्यवसाय, नवीन वस्तू खरेदणं हे करू शकतो आणि त्याचा केवळ लाभच होतो. ब्रह्मदेवाने जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हा प्रथम स्थिती आणि प्रथम तिथी म्हणजेच शुद्ध बलिप्रतिपदा आणि प्रतिपदेचं महत्त्व हे सगळ्यांना माहितीच आहे. गुढी हे विजयाचं आणि समृद्धीचं प्रतीक आहे. त्यामुळे घरोघरी दारादारामध्ये गच्चीवरती गुढीचा आपण उभारणी केली जाते. कडुनिंबाची डहाळी, आंब्याची पानं, एक गाठी, फुलं, साखरेच्या गाठी, तांब्या या सर्वांचा मिळून सुरेख संगम म्हणजे विजयाची, वैभवाची गुढी उभारणं. अर्थातच त्या दिवशी आप्तेष्टांना, दोस्तांना शुभकामना दिल्या जातात. नवीन वर्षाच्या प्रारंभाकरता आणि नवीन वर्ष सर्व गुणसंपन्न आणि समृद्धीचं भरभराटीचं जावं याकरता. अर्थातच त्या दिवशी कोणती गेलेली नवीन वस्तू ही आपल्याला नेहमीच लाभत राहील याची आपण मनोकामना देवापाशी करतो. पंचांग श्रवण याचंही या दिवशी पठण केलं जातं आणि त्याचं पालन करण्याचा प्रयत्न केला जातो. अर्थातच पंचांग स्थवन काय आहे तर तिथी ज्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते, वार ज्याच्यामुळे आयुष्य हे लाभतं, नक्षत्र ज्याच्यामुळे पाप शालन होतं, योग म्हणजेच रोग निवारण आणि कर्ण म्हणजे जे कोणी कार्य करत असाल त्या कार्यामध्ये असली सिद्धी. अर्थातच चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे जन्मोत्सवाचा देखील प्रारंभ. श्रीरामांचं अयोध्येमध्ये आगमन झालं ह्याच दिवशी. आणि आख्यायिका अशी पण आहे की शालिवाहन कुंभाराने 6,000 मातीचे सैनिक तयार केले आणि शके नावाच्या राक्षसाचा त्याने पराभव केला आणि तेव्हापासूनच नवीन कालगणनेला सुरुवात झाली, ती म्हणजे शालिवाहन शके या नावाने. अशी आख्यायिका आहे की प्राचीन मानवाने जेव्हा देवरूपाचा आणण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला त्यांनी विचार केला की देवी ही एक आपल्याला आपल्या रूपामध्ये, माणसाच्या रूपामध्ये आपल्याला काहीतरी लाभ देऊ शकते. अर्थात ही लाभशक्ती देवी म्हणजेच आदिमाता, आदिशक्ती पार्वती. त्यामुळेच शंकर आणि पार्वतीचं लग्न ठरलं हे चैत्र शुद्ध प्रतिपदेला आणि लग्न झालं तृतीयेला. अर्थातच देवी पार्वतीच्या विषयी सांगायचं झालं तर ती एक अत्यंत महाशक्ती आहे आणि तिचा आपण ह्या दिवसामध्ये पूजन तिचं केलं जातं. चैत्र नवरात्र हे त्याकरताच प्रचलित आहेत. चैत्र गौरीचं हळदीकुंकू हे त्याच वेळेला केलं जातं. अर्थात देवी पार्वतीचं लग्न झाल्यानंतर ती 1 महिनाभर माहेरी गेली होती आणि त्यानंतर ती परत आली आपल्या सासरी. तिचा एक मोठा समारंभ या चैत्र नवरात्रीच्या रूपाने साजरा केला जातो आणि अर्थातच देवी पार्वतीचं आपल्यावरती असलेलं योगदान हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर असा गुढीपाडवा ज्याच्यामध्ये केवळ नवनाविन्य आहे. नवनाविन्याच्या करता की ब्रह्मदेवाने जेव्हा ही सृष्टी निर्माण केली त्यातली ही प्रतिपदा, विष्णूने दिलेलं त्याच्यावर त्याचं वरदान, आपल्या ऋतूमध्ये होणारा फरक म्हणजेच वसंताचं होणारं आगमन आणि सभोवताली येणारी सुबत्ता, मोगरा आणि आंबा यांचंही आगमन आणि नवीन आरोग्याची, नवीन संस्कृतीची एक सुधारक अशी मोहीम म्हणजेच गुढीपाडवा. अर्थातच तुम्ही सर्वांनी आज काहीतरी वेगळी महत्त्वाकांक्षा जवळ बाळगा, एक ध्येय बाळगा आणि गुढीपाडव्याला अत्यंत चांगलेपणाने साजरं करा. गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना पुनश्च एकदा शुभेच्छा. विनय.